आईची कटकट रे, काय हे झालंय हो बघ, ॲक्सिडेंट. कसला टॉप आहे हो, काय विषय झालाय. आईची किरकिरे, काय दिसतंय रे बाप. वो करो नको, ओ मोमेंट दोस्तों. चलो अब सीधा बाइक पे मिलते हैं. देर तो बहुत हो चुकी है साला. अंदर है अंदर. माइक का क्या चल रहा है क्या पता. माइक अच्छे से चल रहा है या नहीं अभी देखता हूँ, रुको. अपना तो माइक वाइक सब कुछ चल रहा है ठीक. अभी चेक किया है, ये हंटर, ये अपनी, और ये जो मैं ऑन रिकॉर्ड नहीं बोल सकता, सॉरी ऑन कॅमेरा नाही बोल सकता, ते बघते यांच्या. तर आता ओके चलो. गणपती बाप्पा मोरया. आता तर आहोत आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजेवाडी. जय शिवराय. ओके तर मित्रांनो, आपण ना आता मुंबई लोणावळा हायवेवरती पोचलो आहे. इथून राईट घेतला असता तर आपण सरळ ह्याला गेलो असतो, देहू रोड आळंदी, आणि आपण घेतला लेफ्ट. सो आता लोणावळा आपल्याला इथून 36 किलोमीटर आहे, आणि बाकी तिथून कोण लेड करायला आय डोंट नो, बट दॅट्स गुड. एक मेंटेन स्पीडमध्ये आपण चालतो आहे. आणि हेल्मेट आहे समजांकडे, फक्त पिलियनकडे नाही आहे, कारण ट्रेकिंगला गेल्यानंतर ते ठेवायचं कसं, कुठं काय, हे थोडंसं प्रॉब्लेम आहे. जर आपल्या बाईकला एक मिनट एक सांगतो तुम्हाला, चंद्रभागा कसा दिसतोय टॉप रे. आय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं का नाही, बट टॉप लेवलमध्ये. हंटर पण आपल्या साईडला आलेले, नो विषय. आता आपल्यासमोर FZ पण आहे. या 3 बाईक आहेत ह्या टाईमला. सो गुड टू गो. आई ग GS 310 कपल आहे रे, हाणतो बघ ह्याला. हां अरे आज सॅटर्डे, सो आपल्याला खूप सारे कपल भेटतील. सॉरी टाईम पण झालेला आहे, 5:50 झालेला आहे. सो इथून आपल्याला बायकर्स वगैरे भरपूर भेटतील, कारण हे समजे बायकर्स लोणावळ्याला सनराईज बघायला चाललेले आहेत. काय आता सध्या स्टार्टिंग आपली BMWनी झालेली आहे. आय होप आपल्याला ZS भेटेल किंवा S1000 भेटू शकते. नो मॅटर व्हॉट्स हॅपन, बट दिखेगी कोई ना कोई तो सुपर बाइक दिखेगी. ये मेरी दिल की ख्वाहिश है. अजून लिफ्ट मारा आणि आम्हाला जळवा. आईची किरकिरी के बाक. अरे या कपल बघितलं का, डोक्याच्या आळी तिळी एक होतं रे बाबा. अवघडे कपल, जे कपल आहे ना त्यांनी मागं थांबा, नाहीतर त्याच्या आईला डोक्यात रट्ट टाकण्यात येतील. डोक्याच्या आळी हलते. एकतर आम्हाला त्या गोष्टीमध्ये जायचं नाही, तुम्ही समजा ते दाखवताय. मग वाटतं की बाबा कुणी तर अप्रोच केलेला आपल्याला, पण त्याला जाऊन लगे हो म्हणावं, पण नाही म्हणायचं हो मला. फ्रस्ट्रेशन अँड पीक लेवल. काय इंग्लिश बोलतोय मी. वा 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 वा. वोकॅब्युलरीचा पुरस्कार द्यायला पाहिजे तुला. नालाय का, अब्रो काढावे स्वतःची. पण असू दे, पण नकोत ना कपल आपल्याला दिसायला. फ्रेंड सोबत चाललोय यार, थंडे म्हणून काय झालं एवढं चिपकून बसायचं. छे, अरे इंडियन ऑइल इथं होता. रात्री आपण उगतच गेलो तिकडं 4 किलोमीटर टाकायला. असं द्या, पण फुल झाली पेट्रोल टाकी. एवढं होती इथं लई, त्यामुळं टाकून घेतले. आपलं एकदा पुसून घ्यावं म्हटलं मी. नो पार्किंग का इथं कशाला कोण हायवेला पार्किंग लावेल. काहीतरीच बघा तुमचं. अयो टोल नाका आला कुठला दोरी. पहिला टोल नाका आपल्या राईडचा.
आय मीन आपल्या ट्रेकचा. ओके नाही तर हे मोठं नाही, मोठं असतं तर धडधड 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 धड झालं असतं आणि ते एक भारी वाटलं असतं. बघ 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 डिस्क्या 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 डिस्क्या. अरे हे कुठं चाललंय? काय बरोबर तर आहे का? आपण CCTVच्या कक्षामध्ये आहात. अहो होय कक्षामध्ये आहात, पण तुम्ही टू व्हीलर्सला जागा तर तेवढी द्या ना त्या कक्षात जाणे एवढी. हां का उगतच हे करताय सा? आणि मित्रांनो आपलं लोणावळ्यामध्ये आगमन झालेलं आहे. सो एक आपल्याला मागाशी डुकाटी मल्टीस्ट्राडा दिसली, बट कॅमेरा चालू करायचा आहे हा आणि ट्रॅफिकच्या नादामुळे थोडंसं ती मागे गेली. बघूया आता पुढे दिसलं. आणि ह्या टाईमला पण ट्रक्स वगैरे भरपूर आहेत रे इथं. आपल्याला सरळच जायचं आहे ना, आय थिंक सो. क्योंकि मुझे तो इतनी आइडिया नहीं है. पर ओके सर क्या कर रहे हो यार? ठीक है, उनका भी वही पेट, उसी से ही पेट चलता होगा. तर मित्रांनो आपण ओल्ड खंडाळा घाट तिकडे चाललो आहे. आय मीन त्या रस्त्यावरती आहे आणि मागून म्हणजे सूर्योदय होईलच आता. बघूया आपल्याला आय होप सनराईज पॉईंट आपल्याला इथं आहे का नाही काय माहिती, बट होना तो चाहिए यार. ऊपर बाइक्स नाही तो वो नया नवीन मार्ग आहे तो, म्हणजे इथं टू व्हीलर्स अलाव नाही आहेत आणि इथं खाली जड वाहनं अलाव नाही आहेत, तरी इथं जड वाहनं आहेत. ये तो बहुत नाइंसाफ़ी है मेरे दोस्त. ये क्या चल रहा है मेरे भाई? कसलं वाटतंय बे हे? आई ग 100 विला आहे तर कुठं तर आहे काय? नाही इथं नसणार आहे. कारण तो विला अशाच एका ठिकाणी आहे. मी श्रीमानच्या ब्लॉगमध्ये खूप ठिकाणी पाहिला आहे, बट मला असं का वाटतंय 100 विला इथंच आहे म्हणून. करून मी काच ओपन केलं, आढावा त्याचा थोडासा प्रॉब्लेम होत असेल, बट मला थोडंसं क्लिअर दिसत नव्हतं, त्यामुळे मी काच ओपन केली. आता आपण ओल्ड खंडाळा हायवेच्या रस्त्यावरती आणि तिथून परत आपल्याला 46 किलोमीटर जायचं आहे इथून पनवेलला. तिथंच आपला कलावती दुर्ग आहे, जिथं की आपण ट्रेक करणार आहेत. आता इथं थोडंसं मॅप लावूया. मॅप लावा ना. मॅप कोण लावलाय? तर आपण आता मॅप वगैरे लावलाय, ऑफलाईन मॅप डाउनलोड केला, कारण आता खंडाळा घाटामध्ये जर गेलं नेटवर्क तर काय सांगता येत नाही. बट काय विषय नाही, कारण घाटामध्ये खाली उतरल्यानंतर नेटवर्क भेटेल आपल्याला. सो एवढा काही इश्यू नाही आहे. आता खंडाळ्यामध्ये मागं पोलीस चौकी गेली. द ड्यूक रेजिस्टन्स काय विषय हो असला? लगता है मुझे आगे जाना पड़ेगा बच्चा, क्योंकि मुझे करनी है कॉर्नरिंग और खपाले को उतनी आती नहीं है, तो फिर हम कर लेते हैं थोड़ा मजाक यानी मौज. मैं मौज बोलना चाहता था, मजाक निकल गया. करूया आयुष्यपो रडा 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 रडा.
तुम्हाला दाखवतो. हे बघा सनराईज होतं इथून कसा टॉप लेवलमध्ये. उतरो उतरो अब उतरो. अवघड आहे. अब आपको दिखाता हूँ मैं आपको सनराइज. बहुत ही बढ़िया सा. ये अपने सामने बाइक और वहाँ से हो रहा है सनराइज. क्या है, गजब लग रहा है भाई. अरे इथं घे ना. समजे थांबले तिथं आणि इथून सनराईज होते. चहा खूप दिवसानंतर टॉप लेवलमध्ये. अरे काय आहे खाली. नवीन हायवे खाली. आईची किरकिरे काय दिसते रे बाप. वो करू नको. ओ मोमेंट. इथं समजाने पोहे खाल्ले, वडापाव खाल्ले आणि आता क्रीम रोल घेतले तिथं 100-200 रुपयाला काहीतरी. अरे चला चला उशीर होतोय चला. और ये अपने सामने खंडाळा घाट. खंडाळा घाट. हे आता काढ फोटो काढ ना. हे थांब उतरू नको. बैठ. फोटो काढायसाठी थांबलो होतो. हाय कसं दिसतं भेटला रापचिक. कॉर्नरिंग देखते हैं. अरे यार साला ही अगर कुछ तो गंदा काम करेगा ना खुद जाएगा ना मुझे जाने देगा. देख रहे हो सुजीक वाला आड़ छोड़ ब्रेक मार रहा है. वो एक महिंद्रा का आदमी लग रहा है वो बैक से. तो मिलिट्री काका सॅल्यूट. और सामने काय दिसतंय भाई. लास्ट टाइम आपण अलिबागवरून आलो होतो ना तेव्हा इकडे थांबलो होतो. हे जे थांबलेत ना खंडाळा घाटाचा व्ह्यू पॉईंट बघायला थांबलेत. आता लोणावळा प्रदर्शन आपल्या लेफ्ट साईडला बघा कसं दिसतंय. आणि काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे रे तिथं मोठं लाट काहीतरी. आय थिंक बोगदा आहे का काय माहिती. बट वाटतंय तरी तसं. नॉट शुअर येट. चला आता इथून आपल्याला खाली एक जायचं घाट आहे थोडासा. बट एक चूक झाली माझ्याकडून जी की मी ना आपल्या हेल्मेटचे लॉक डबल डी लॉक नाही केलेलं. थोडंसं घाई गडबडीत निघलो. अरे खोपोली इथून फक्त 6 किलोमीटर. हो सॉरी खोपोली. मेरा भ्रम हो गया है कि दापोली. होय टायगर प्राईम. अगं बे. आणि आम्ही नाश्ता करत होतो ना त्या टाइमला GS 1250 ॲडव्हेंचर की बडी मा.
ये चला गया. आईची कटकट रे. काय हे झालंय हो बघ. ॲक्सिडेंट कसला टॉप आहे हो. काय विषय झालाय. काय जर विषय झाला मोठा लाट. ट्रॅफिक बघा तिथं. डेंजर. बहुत अच्छी बाइक चलाती है तुम. अरे भाई देख तो लेते पहले. देख लिया था. वहाँ पे तो तुम फोटो खींच रहे थे. कहाँ से देखा आपने. हमारा 360 डिग्री लक्ष्य रहता है. 360. वाह वाह भाई. नाम क्या है आपका. प्रथमेश. और ये क्या है, किस बात का ये मैराथन का है. मैराथन. हाँ. कहाँ का. मैराथन का नहीं हो. क्रू. सूरज एंड मी. हाय. डालो हमको भी ब्लॉग में. ठीक है. हमको भी डालो. इनको भी डालो. जरूर. इनको भी डालो. सुशांत भाई है ना वो. सुशांत भाई. इनको भी डालो. ये इसके बाद वो सरनेम पाटिल है पण लंबे किए क्या. हाँ लंबे. अरे भाई चलो चलते हैं. झालं आता बंद कर. हाँ अभी स्टॉप करो. नहीं जाएगा ना अभी रिकॉर्ड करके. ते ब्लॉग टाकते ते बघा ना सगळीकडे शूट घेते. हमारे कब आने वाले राइडर. हीरो हाँ हमारे राइडर आ गए. ओके हमारे भी आने वाले. तो ठीक है. चलो बाय. टेक केयर. ओके. वो बंदे थे ना वो खुद ने वो सॉरी मराठीमध्ये बोलतो. ते मुलं होती ना त्यांनी स्वतःहून सांगितलं की अरे कॅमेरा चालू कर आमची रिॲक्शन घे व्हिडिओमध्ये टाका मला म्हणून. म्हटलं तेवढं त्यांना आपलं चॅनलचं नाव सांगितलं. सेल्फ प्रमोशन इज द बेस्ट प्रमोशन. तेवढं 2-3 सबस्क्रायबर गेन केले मी. बाकी काय आता फक्त कॉर्नरिंगची मजा. मस्त आहे रे. मस्त आहे. हे बघ गाडीवाला कसं आहे ते रताळ. अगं बाई मर्सिडीज. वेगनार सबका प्यार वेगनार. स्ट्रेट. अरे यार सर. अरे स्ट्रेट म्हणताय वरती जायचं का कोणी. ओके खोपोली इथून असेल मे बी. हो GS 1250 निंजा 1000 GS 1250 GS 1250 हिमालयन प्राइम टायगर. वे टू खोपोली नो एंट्री. अरे हो GS 1250. हो GS 1250. अरे राडा रे. देखते हैं अभी क्या आए रे भाई. ऐसा कॉन्वॉय होना चाहिए हर एक का. मतलब अच्छा लगता है यार. क्योंकि अगर फ्रेंड्स आपके साथ हो ना तो बहुत अच्छा लगता है. कुठं कुठं कसं आलो. खाली टर्न कसलाय बघ. बाप रे. अगं बे काय टर्न आहे बघ. टॉप लेवल मध्ये ना.
स्प्रे पिले नाही म्हणून त्यामुळं थोडीशीच करता येते कॉर्नरिंग. हा बा हे अरे एस टी काय विषय बंद पडले मे बी. अरे हे सुसूला उतरले कातडे. मला माझ्या ड्यूकचे क्रॅकर्स दिसायला लागले तरी म्हणजे ऐकू यायला लागलेत. आता हेल्मेट बंद करतो कारण तुम्हाला थोडासा आवाज चांगला येईल ना. मागाशी त्या GS310 नाही रे, GS 1250 ते दिसलं. त्यामुळे मी पार त्या बाहुण्यामध्ये वाहून गेलो पूर्णतः. अगं बाई टाटा स्ट्रोम. खोपोली आहे आता सध्या आणि मी आता जस्ट मॅप चेक केला. जय श्रीरामाचं मंदिर आहे आणि जस्ट मॅप चेक केला मी आणि चेक केलं की बाबा आपण करेक्ट रूटवरती आहोत की नाही. उगाच शिव्या खायला नको कारण लीड करतो तर एक प्रत्येक गोष्टीचं एक असायला पाहिजे गांभीर्य की बाबा चाललो आहे का आपण त्या रूटवरती, म्हणजे करेक्ट रोडवरती आपण चाललो आहे का वगैरे वगैरे. कारण आपल्याकडे इथं सेट करायला काय नाही आहे, हात पॉकेटमध्ये आहे मोबाईल. सो तिथूनच आपल्याला चेकआउट करायला लागतं मोबाईल. अरे ही काय आहे, किती बाजूला कल्लं आहे हे. आईची कटकट. खोपोली. अरे आणि बट तो मागाचा कॉन्वॉय होता ना, तो पाहून असं फील होतं की भाई आपल्याकडे पण अशी एक सुपर बाईक असायला पाहिजे जी की खतरनाक. कुठं पुढं जातं हे रस्ता माहिती का? हे बघ महाराजांचं कसलं केलंय. आता 200 मीटरहून आपल्याला राईड घ्यायचा आहे. खोपोलीचा तो महाराज चौक आहे मे बी, आणि 100 आणि 101% छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तो. आता इथून राईड घ्यायचं आपल्याला. महाराज चौकातून थोडंसं स्लाइटली लेफ्ट यायचं आहे आणि तिथून राईड घ्यायचं आहे. बघ पाणी, नदी हा ओढा आहे पण पाणी भरपूर आहे. आय थिंक नदीचं ही कोणची तरी, आय डोंट नो, मला नाव माहीत नाही आहे इथलं ह्या एरियामधलं. बघ आणि एक मीठ काय माहिती आहे का, KTM ह्या ब्रँडचं, हा ब्रँड छपरी नाही आहे किंवा KTM बाईक ही स्पेसिफिकली छपरी नाही आहे. छपरी त्या पर्सनला दिलेलं टॅग आहे, ज्या लोकांनी तिला बदनाम केलेलं आहे हाडजड पद्धतीनं तिच्या गोष्टी करून, हे करून ते करून. आणि लो सेगमेंटमध्ये KTM घेतली म्हणजे छपरी बाईक, आणि हाय सेगमेंटमध्ये ZX10R असं आता मिथ होत आहे. बट जेव्हा माणसाला कळतं ना की बाबा ही काय चीज आहे, निंजा 1000 म्हणजे सॉरी, जेव्हा कळतं ना माणसाला एकदा चालवल्यानंतर की काय चीज आहे ही, तेव्हा तो ती गोष्ट बोलायचं सोडून देतो. त्या फपोट्यामधून आलोय आणि आता थोडासा रस्ता आहे केलेला, तिथं पण फपोटाच आहे. आगीतून उठून फपोट्यात आलोय अशी गत झाली. पण डोंट वरी, जो थ्रिल येणार आहे ना तुम्हाला एकदम खतरनाक येणार आहे, खतरनाक. ह्या पहिला पार्ट ओके, आपण हा पार्टच बनवूया इथपर्यंत पोचलेला, आणि इथून पुढे दुसरा पार्ट. हे ठीक आहे कारण खूप थ्रिल असणार आहे, मज्जा येणार आहे, रॉ व्हिडिओ होईल त्यामुळं मज्जाच मज्जा, एकदम राडा, खतरनाक. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि ग्रुप राईडमध्ये ज्या मज्जा होतात, मस्ती होते, हा रॉ व्हिडिओ बनला आहे. सो जास्त काय एवढं काय हे नाही आहे,
आई ग इथं जर ऑफ रोड पाहिजे रे बाबा. काय विषय नाही भाई. असू द्या अजून व्हिडिओ कंटिन्यू करू थांबा आपण. आता 150 मीटर्स नंतर स्लाइट लेफ्ट घ्या म्हणते आणखीन. आता ह्या गुगल पेला काय करू. म्हणजे आहे इथं पण आहे गुगल चालतं इथं पण. स्लाइट लेफ्ट अँड देन राईट म्हणते लगेचच. आय थिंक हेच गाड्या वगैरे लावायला लागणार असतात. पोचलो पार्किंग दिसते आपल्याला. पार्किंग दिसतंय. काय छपरी वाटतोय रे भेंचोद. कुठे करे हा अभी ए ऋषी कुठे बॅग. अभि अरे आम्ही बघतो तिकडे चेंज कर. अरे या साईडला चेंज कर ना. नंतर चेंज करावं लागणारच आहे ना. ए आम्ही जातो. माझी बुद्धी काय असं कर. ए अभि एक काम कर. आम्ही बोलतो तू कर.